चला हे बघा म्हणले आता आमचा जो काम होता चेकचा झालेला आहे ते फायनली. डिडक्शन आता मी तुम्हाला महेंद्रवाल्यांचं एक खासियत सांगते. महेंद्रवाल्यांची स्पेशल मी सांगते, ओ नाही सांगून दे तुम्ही सांगते, कारण की मला असं काहीतरी वाटलं का काहीतरी सांगायला पाहिजे थोडंसं. महेंद्रवाल्यांचं दाखवू. महेंद्रवाले हे बघा हे बघा महेंद्रवाले. हे चुकीचं आहे का नाही मंडळी कमेंट करा. असं नाही करायला पाहिजे. आम्ही एवढे लांबून आलो. नाही विचारलं तरी पण मी आणले बघ. दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहत नाही बघा. दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहायचं नाही. आपली सोय आपण स्वतः करायची. गोव्याच्या किनाऱ्यावर गोवा एक्सप्रेस हायवे आहे मंडळी. आणि आता गोव्याच्या किनाऱ्यावर बघा बघा गोव्याच्या किनारा हे बघा मटका प्रॉन्स बिर्याणी ना. मटका Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी निकिता लाईफ याच्यामध्ये मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत. तर चला मंडळी, आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. सकाळी म्हणजे हंशू गेला माझा कॉलेजला आणि सर्व काम वगैरे आवरून झाला आणि त्याचा टिफिन पण तिथे टिफिनची पण तयारी झालेली आहे. म्हणजे भाजी बनवली आहे मटकीची. तर टिफिन तर झाला आहे रेडी. आणि आज आहे शुक्रवार 30 जानेवारी. तर विचार केला की घरातल्या घरात पुन्हा एकदा ब्लॉग शूट करूया आपण. तर आता हो तर गेल्यात मच्छी आणायला. तुम्हाला दाखवते मच्छी आल्यानंतर काय आणणार आहे ती मच्छी पण दाखवेन, कारण की आज आहे मस्त शुक्रवार. तर विचार केला मस्त मच्छीचा वार आहे तर मस्त काहीतरी आपण बनवूया आज रेसिपी आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया मस्त. तर चला तुम्हाला दाखवते, आल्यानंतर दाखवते काय काय मच्छी आणलं आहे ते. चला म्हणजे पहिला मला आमचं टिफिन भरून घ्यायचं आहे. सोबत टिफिन भरून घेते. ओके चला बाय. तर तुम्ही इथे बघू शकताय मस्त अंशीला मी टिफिनमध्ये हे बघा मटकीची भाजी बनवलेली आहे त्याला त्याच्यासाठी, कारण की तो जास्त मच्छी वगैरे काही खात नाही माझा अंशी मंडळी. बघा मस्त एक बटाटा याच्यात टाकलेला आहे आणि सुक्कीच भाजी बनवली बघा. बघा सुक्की मस्त भाजी बनवली आहे गरम गरम. तर त्याला मटकीची भाजी आणि आज भाकरी देईन, कारण की आज भाकरी सांगितली मी. आज आम्ही चाललो थोडं बाहेर, काम आहे तर त्याच्यासाठी मी आज भाकरी सांगितल्या. ते पण दाखवतो तुम्हाला नंतर. चला काकड गाजलेला मच्छी कुठं आहे? मच्छी काढ बघतोय काय आला बघा. मग मच्छी येणार आहे आणि काय आला बघा. मच्छी गेले कुठे गेले? साफ करायला पाठवले आम्ही. आता पहिला टिफिन भरूया. चला हे बघा काकडी गाजर आली. कधीपासून किती दिवस झाले त्याला आणला नाही सलाड अंशूला. बघा काकडी गाजर सांगितलेले मी. आता चांगले येत नाही म्हणून नाही आलं हां. आता आल्यात. चला टिफिन भरू आपण. हे साफ करून घेते मस्त. टिफिन भरून घेतला मी इथे मस्त मटकीची भाजी. आता कोणी परत नको ना. तर इथे मटकीची भाजी आणि इथे सलाड दिलं त्याला काकडी गाजर. आणि आज भाकरी आम्ही ऑर्डरचे सांगितलेलं होतं. तर या खापरीवरच्या भाकरी बघा मस्त. किती खूप वर्षातून खापरीची भाकरी खायला भेटली. नाहीतर अशा मशनीच्या खातो ना आपण. तर चला आता टिफिन तिथे आणला पाहिजे. मग आपल्याला जेवणामध्ये बघूया ना काय. आज ही बॅग देते हो की नाही देत. भाकरी आहेत ना म्हणून. भाजी मस्त गरम आहे बघा. चला आता आमच्या टिफिन घेऊन जातील हो. मग तुम्हाला आता मी नंतर मच्छी येतो दाखवतो. ओके चला आहे बघा आमचं टिफिन घेऊन चाललंय. जा मटकीची भाजी. मटकीची भाजी आपल्याला नॉनव्हेज कधी येईल मच्छी. जा मग चला. तर बघा मंडळी आता मच्छी आपली आलेली आहे आणि वॉचमॅनकडे पाठवली म्हणे मच्छी बघा. तर मग दाखवते मच्छी याच्यामध्ये काय ते बघूया. चला हो काळी मासे इथे आहेत मस्त आपले खाडीतले बघा. ताजे ताजे काळे मासे साफ करून आणले, कारण की आता मला
आम्हाला बाहेर जायचं आहे, अंगाला वास येईल, तर साफ करून आणले होणे. आणि ह्याच्यामध्ये हे काळे मासे बघितलेच. आता हे काय बघूया आपण. हे आहे जिताडी मासा आहे बघा. हा आहे जिताडी मासा आणि इथे आहेत काळे मासे. तर आता मी हात धुवून घेते आणि हे फ्रीजरमध्ये ठेवते सगळं. हे सगळं फ्रीजरमध्ये ठेवते पॅक करून असं व्यवस्थित झाकण कवर करून. हे बघा, कारण की आता मी हे आल्यानंतरला करेन. आता आम्ही चालू बाहेर जरा, तर हे बघा आता हाताला परत गंदे होतील हात. तर हे आपण मस्त पॅक करून ठेवूया. आल्यानंतरला मी करेनच, तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करेन. चला हे बघा, आता मी सगळं ठेवते फ्रीजमध्ये आणि तुम्हाला नंतरला भेटते. आता आम्ही निघालो जायला. आता आम्हाला जायचं आहे कुठे सांगा? महिंद्रा शोरूम पनवेल. आता आम्हाला जायचं पनवेलला, महिंद्रा शोरूमला. गाडी बुक केली होती महिंद्रा शोरूमला ना? हो, महिंद्रा शोरूम पनवेलला. कारण की आपलं काय काम आहे सांगा? तिथं आपण थार गाडी बुक केली होती ना, त्याला पैसे दिले होते आपण ॲडव्हान्स मध्ये. आता घ्यायला जातो चेक आला. थार गाडीचे गाडी कॅन्सल केली ना पण. हां, थार गाडीचे आम्ही पैसे भरलेले, तर ते कॅन्सल केली गाडी. तर ॲडव्हान्स दिला होता पहिला अगोदर, तो घ्यायला चाललो आम्ही. तो आणला होता ना. चेक आले होता, फोन आला होता. हां, काय सांगा? चेक आलाय त्यांचा, फोन आला होता. हां, तर तो आता आम्ही आणायला चाललो आहोत. तर आम्हाला टाईम लागेल यायला. जर जास्त आता जेव्हा सिग्नलवरती आपल्याच 3 टक्के जवळ आता बसलो. आणि जर टाईम लागला तिकडेच काहीतरी खाऊ. मच्छी तर अशी आणली आपण ना. तर चला, नको सांगा त्याला स्ट्रॉबेरी नको. तर काही ते सिग्नलवर थांबलो. आता बघूया, चला पुढे कुठे थांबतो ते नंतरला भेटूया. आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ आजची. तुम्ही पण कंटिन्यू राहा. चला. आणि इथे बाप्पा आहे बघा मस्त. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. खाया पियाची सोय हॉटेलमध्ये, घरी जिताडी धाबा. काळा मासा. चला कंटिन्यू राहा मंडळी. आमचं बघा पोचलो आता आपण महिंद्राला. चला, आता काम झाल्यानंतर भेटू. ओके, चला. चला हे बघा मंडळी, आता आमचा जो काम होता चेकचा झालेला आहे इथे फायनली. चला मंडळी, माझी गाडी दिसते का बघा पहिला इथे तिथे. चला, आमचा जो काम होता तो झाला इथे चेकचा होता. तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. नको ती खाय बघू जरा गपची. ते गाडीत बसल्यानंतरला बोलूया. ओके, चला. हा बघा महिंद्रा, इथं होती आपली गाडी ना, इथून गेली बघा, गायब झाली. चलो. आणि त्या आज फुल गाडीला पार्किंग आहे. गाडी आपली बाहेर आहे तिथे, दाखवली माझ्या पहिली. तिथे पार्किंग बघा, पूर्ण पार्किंग आहे. फुल पार्किंग आहे बघा. पार्किंग आम्ही तिकडे सगळ्यात शेवटी लास्टला गाडी ठेवली, कारण की इथे पार्किंगच नव्हती. काम चालू आहे बघा रोडला, हायवेला. तर पण इथे आहोत. चला आता गाडीमध्ये गेल्यावर बोलूया ना. सगळ्यात पहिला मला एक कंप्लेंट द्यायची आहे महिंद्रावाल्यांची. चेकची नाही, ते गाडीत गेल्यावर बोलते मी. चला भेटू गाडीमध्ये. मंडळी जरा मस्त आलो गाडीमध्ये आणि तिथे पार्किंग तुम्हाला दाखवलीच. पार्किंग पूर्ण फुल होती. तर आज गाडी पार्क आपण बाहेर केली, महिंद्राच्या शोरूमच्या बाहेर. बघा इथे काम पण चालू आहे, मध्ये मध्ये काम चालू आहे. गाडी सर्वांनी बाहेरच लावले बघा, कुठे ना कुठे गाडी लावले, पार्क केल्यात. आणि काम झालं आमचा, पण फायदा नाही काम झाला पण त्याचा. काय फायनली चेक आला आपल्या गाडीचा ना, ठार गाडीचा. बघा एकदा हे बघा, आपण जी ठार गाडी आपली कॅन्सल केली त्याचा हा चेक आला परत. बघा किती अमाऊंट दिसते का इथं, 28,900 आपला अमाऊंट आला परत. चेक आला होता 21,000 10% कट केले. 2100 रुपये पहिला 21,000 दिले, नंतर 10,000. हां, 21,000 10% कमी. डिडक्शन. आता मी तुम्हाला महिंद्रावाल्यांचं एक खासियत सांगते. महिंद्रावाल्यांची स्पेशल मी सांगते, ओ नाही सांगून दे, मी सांगते. कारण की मला असं काहीतरी वाटलं का काहीतरी सांगायला पाहिजे थोडंसं महिंद्रावाल्यांचं. दाखवू महिंद्रावाले. हे बघा हे बघा महिंद्रावाले. हे बघा, हा आहे महिंद्रा शोरूम. आणि मंडळी जेव्हा आम्ही ठार बुक करायला आलेलो तेव्हा त्यांचे 1 नाही तर 2 नाही तर 3 जण यायचे. काय घेणार, कॉफी घेणार, चहा घेणार, काय घेणार सर तुम्ही? थंडा घेणार, थंडा. आणि आज अंडा. चेक घेणार. एवढे दिवस ठारचा होता आमचा प्लॅन. तेव्हा यायचं तेव्हा आम्हाला त्यांनी म्हणजे किती जेवढे दिवस आम्ही आलो तेवढे दिवस चहा कॉफी आम्हाला सगळं विचारलं, प्रत्येकाने सगळ्यांनी विचारलं. आणि आज आम्ही चेक घ्यायला आलेलो. आज चेक घ्यायला आलो तर पाणी पण नाही विचारलं.
बाकी नाही काय नाही येणार ठार आपला नव्हता ना ठारगर आहे ना. हा सारंग नव्हता ना. सारंग असला का त्याला बघा, त्याला कशी माणूस काय मग तो बरोबर व्यवस्थित पहिला आलेला विचारतो आम्हाला की थंडा चहा घेणार. बाकीचे होते इथं पण त्यांनी कोणीच नाही विचारला. हे चुकीचं आहे का नाही मंडळी कमेंट करा. असं नाही करायला पाहिजे. आम्ही एवढे लांबून आलो. त्यावेळी नाही विचारला तरी पण मी आणले बघ त्यावेळी विचारलं पण आणलं मी आम्ही घेऊन दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहत नाही बघा. दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहायचं नाही. आपली सोय आपण स्वतः करायची. आम्हाला काय ते कॉफीची गरज आहे. आमचं थंड आहे बस झाला आम्हाला ना. चला पोडा आमचा साथीदार आहे बघा. आम्ही आता इथंच पिऊन दाखवत आहे ना ठारवाल्यांना. ठारवाले नाही महेंद्र शोरूम वाल्यांत बघा. आम्ही इथे रेड बुल एन्जॉय करतोय बघा. तुमच्या इथेच मस्त द्या. हा मी ओला बोलली कमीत कमी मला पाणी तरी विचारायचं ना. त्यांनी पाणी पण नाही दिलं. हा हा चला आता मस्त आम्ही थंडा पित एन्जॉय करत निघतो ना. बघा आमचा बाप्पा कसा मस्त सावलीमध्ये आहे बघा. हा कसा बाप्पाचा बंदोबस्त केलाय मस्त छान. चला म्हणजे आता पुढे भेटूया आपण. हे बघा म्हणजे आम्ही कुठे आलो डायरेक्ट किनारा 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 गोव्याच्या किनाऱ्यावर. चला पनवेलच्या किनाऱ्यावर. गोव्याचा गोवा एक्सप्रेस गोवा एक्सप्रेस हायवे आहे मंडळी. आणि आता गोव्याच्या किनाऱ्यावर बघा. बघा गोव्याच्या किनारा. चला आम्ही आलो आता मस्त रेस्टॉरंट. हे बघा फॅमिली रेस्टॉरंट अँड बार ना. चला टाइम झाला तर विचार केला काहीतरी खाऊ ना. हो चलो गार्डन एरियामध्ये झालो आम्ही. गार्डन बघा आधी उद्या मस्त. चला पहिलाच बघा स्टार्टिंगलाच. चला बघूया. हे बघा म्हटलं आम्ही राजा आणि राणी कशी बसलो मस्त. आणि आता सगळ्यात पहिला आम्ही ऑर्डर करू. आणि इथे बाजूला साईडला सॉन्ग पण चालू आहेत. तर आपण नंतर हा तर पहिला आम्ही ऑर्डर करतो. आणि इकडचा इंटर कसा बाहेरचा कसा इकडे पण भारी आहे मस्त. हे बघा मला वाटतं तिथे पण आहे सिटिंग एरिया वरती ना. वरती पण आहे. आतमध्ये एसी वाला पण आहे. पण आम्ही एसी वाला कॅन्सल केला आणि आम्ही इथं आलो. कारण आतमध्ये एकदम पॅक वाटते पूर्ण. आणि मला असं ओपन खायचं होतं बाहेर. आणि हा पण बघा मस्त आहे. चला आता बघतो आम्ही काहीतरी ऑर्डर करतो पहिला. आणि मग नंतर भेटू ना. चलो आणि पहिले ऑर्डर काय केला बघा. इथं आल्या रेड बुल पहिला ऑर्डर केला आपण. आणि हा पॅक आहे असं वाटेल गाडी मधला पिला ना. हो गाडीमध्ये आणले असं वाटेल तुम्हाला. पण हा इथे ऑर्डर केला मी रेड बुल. मागेच हा मग मला सोडत नाही. तो सांगतो तुमच्या मागे मागे येऊ. बघा राजा सिटिंग एरिया बघा कसं मस्त. राजा खास कसम खास इसके साथ. चला आपला हे स्टार्टर झाला का मसाला पापड. आता आपली आलेली आहे मस्त दुसरे एक ऑर्डर ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा ओके हा पापलेटची डिश आली. आणि म्हणजे बघा यांना काय गेले बघा. काय गेले बघा इथे. त्याला बघून आवडते ना कोण बोलला मला बघूया आवडते. आणि मला बघा काय आले म्हणजे बघा. बकराचा रस्ता म्हणजे बघ पापलेटच्या बघायचं सांगत मी जिताड्याचं सांगतो. जिताड्याचा रसच आवडतं मला. चला आता मस्त आपण एन्जॉय करूया आपण ना. टेस्ट बघा कशी आहे तुम्ही बघा. माझ्यापेक्षा भारी आहे का. नाही नाही ना. तुझा काय माझ्याकडे पुढे जातं ना मस्त. हे बघा आता पण मी पण टेस्ट सांगते. आपण पण टेस्ट करूया. कसं आहे हाय पण माझ्यापेक्षा भारी नाही. खरोखर ना. हाय तू तर बाहेर बनवतो. याला माझ्यापेक्षा कम मार्क्स भेटले. किती 8 मार्क्स दिले बघा. प्रॉन्स तंदूर बघा आम्ही ऑर्डर केले. दुसरी ऑर्डर. आणि बघा डेकोरेट कसं केलं मस्त. हा बघा जास्वंदीचं फुल बनवलंय गाजरला. घ्या मस्त आम्ही प्रॉन्स तंदूर ट्राय करतोय. बघतोय कशी टेस्ट आहे ते. त्याला किती मार्क्स येतात बघू. पण मी नाही कधी तंदूर प्रॉन्स तंदूर बनवला का. कसं आहे हे बघा. आता मी पण ट्राय करते. चला हे बघा साईज प्रॉन्स. आणि सॉस दिला नाही. शेजवान सांगू कसे आहे. तंदूर आहे ना.
पट्टीचा फ्लेवर येते ना तंदूर मस्त आहे. बिर्याणी पापलेट गायब झाला बघा. नाही मटका बिर्याणी काय होत अजून प्रॉन्स तंदूर प्रॉन्स पण गायब झाला. आता आमची तिसरी डिश आलेली आहे तुम्हाला दाखवते जेवणामध्ये है ना हो? अंडी कुठली अंडी मटका बिर्याणी मटका प्रॉन्स बिर्याणी मटका प्रॉन्स बिर्याणी कैसा है टेस्ट. अरे ही गेली भारी आहे. अरे जबरदस्त आहे. बाबा एक पहिलाच एक बाईट खाल्ला आणि लगेच भारी आहे डायरेक्ट. असं. मी आता ट्राय करणार आहे. अभी मेरी बारी. हा एवढी गरम आहे मी आता होते जाऊ दे मला मोबाईल पकडायला लागते ना म्हणून. आणि आम्ही चमच्याने खात नाही. आता नाही होतो असे काहीतरी वेगळे थोडं. कोलबी खाली का नाही कोलबी खाऊन बघ. गरम आहे. आणि बाजूला म्युझिक चालू आहे. बघूया उडवूया आपण थोडासा. पोट गरम आहे जाम. गरम आहे. या जेवायला मस्त म्हणजे आहे ना मस्त टेस्ट आहे ना. चला कोलबी दोन्ही मस्त लागली पण थोडा पापलेटचा पापलेट एवढा खास होता पण तंदूर हा काय मटका तंदूर मटका तंदूर बिर्याणी मस्त आहे. आणि प्रॉन्स तो पण मस्त होता तंदूर. दोन आयटम चांगले निघाले. चला आता घरामध्ये जेवण घेतो असं पण गाणी चालू सांग बघा ना बॅकग्राऊंडला. आणि मनी पण गेली आता आल्यावर काही देऊ थोडस खायला. चला भेटूया नंतर बाय. हा यार क्वालिटीच आहे. चला मी चालली आता घरी मस्त फ्लोट करून जेवलो आम्ही. संपली नाही म्हणून पैसे घेतले ना. चला कंटिन्यू सॉंग चालू आहे म्हणून असं काहीतरी पार्सल घेतोच आपण. अरे मी भाडा पार्सल घेतोच बरोबर. हा काय संपलं नाही का आता काय तेव्हाच काय पापलेट घेतला ना. आता बिर्याणी घेतली आणि हा पाणी पण नाही पिला बघा रेड बुल पिला. मी पिला थोडा. ओके चल. मस्त आमचं खाऊन वगैरे झालं आणि ही बघ अशी वाचतो का पुक पुक. चला माझा अंशू वाळका हे कान खोले का आता पप. चला हे बघा आपण गोवा हायवे एक्सप्रेसच्या इकडेच आहोत आणि हा बघा किनारा आपली गाडी आहे बघा किनारा. चला हे बघा आता आम्ही किनारा हॉटेलमधून निघालो. आता कुठे चाललो माहिती आहे का. चलो बाय बाय किनारा गोव्याच्या किनाऱ्यावर. बेल्ट लावून घ्या पहिला गाडी स्टार्ट करू नका. माझा पण लावायला लागेल मला इम्पॉर्टंट आहे बेल्ट लावणं पण मंडळी. चला आता बेल्ट वगैरे लावून घेतो निघतो आम्ही. ओके चलो.